संपूर्ण सृष्टी ज्यांच्यावरती आधारित आहे, ज्यांच्या चालण्याने संपूर्ण सृष्टी चालते, संपूर्ण जगाचे पालन पोषण आणि भरण करणारे सूर्यदेवता. तर सूर्यदेवतांचा वर्षातून हा एकच उत्सव आपण साजरा केला जातो. माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी हा सण सूर्यदेवाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा मग त्यांचे आभार मानण्यासाठी आपण हा सण साजरा करतो. नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण रथसप्तमी हा सण का साजरा केला जातो किंवा मग याची पूजा कशा पद्धतीने केली जाते किंवा का केली जाते या विषयाची माहिती घेणार आहोत. माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया उपवास करतात. दररोज सूर्योदयाच्या वेळी उगवत्या सूर्याची उपासना केली जाते. रथसप्तमी पर्यंत उपवास केला जातो. रथसप्तमीच्या दिवशी अंगणामध्ये तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढतात. त्यावरती एक पाट ठेवला जातो. पाटावरती 7 घोड्यांचा रथ काढून त्यात सूर्याची प्रतिमा काढली जाते आणि सूर्यदेवाची रथासह पूजा केली जाते. कारण वर्षाचे 365 दिवस अहोरात्र सूर्यदेवाचं काम अविरतपणे चालू असतं. संपूर्ण सृष्टीचे भरण पोषण करणारे हे सूर्यदेवता, तर त्यांची आपण वर्षातून रथसप्तमीला पूजा करतो. तर या दिवशी सूर्याच्या रथासह पूजा केली जाते. सूर्याला लाल गंध, तांबडी फुले अर्पित केली जातात. नैवेद्यामध्ये दूध किंवा तांदळाची खीर ठेवली जाते. अंगणामध्ये गोऱ्या पेटून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून उतू जाईपर्यंत उकळते ठेवले जाते. रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. या पूजनाने समृद्धी प्राप्त होते. आदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्यदेव यांचा आपण जन्मदिवस म्हणून सुद्धा रथसप्तमी साजरा करतो. तर ही रथसप्तमी अनेक नावांनी वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. दक्षिण भारतात हा सण खूप उत्साहात साजरा होतो. संस्कृतीच्या दृष्टीने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. सूर्याची उपासना पूजा या दिवशी करण्याला सुद्धा महत्त्व आहे. दक्षिण भारतातील समुद्रतटीय ठिकाणी असलेल्या गावांमध्ये या दिवशी रथयात्रा काढली जाते आणि ब्रह्म उत्सव साजरा केला जातो. दक्षिण भारतात वास्तव्य असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात हा दिवस खूप मोठ्या सणाच्या स्वरूपात साजरा होतो. याला सूर्यदेवाचा जन्म उत्सव म्हणून सुद्धा साजरा होतो. भारताच्या विविध प्रांतात जसे बिहार, झारखंड, ओडिसामध्ये हा दिवस वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या उत्सवाने साजरा केला जातो. आता आपण पाहूयात की नेमकं रथसप्तमीचं महत्त्व काय. माघ महिन्यात शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. ज्या दिवसांपासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतात त्या रथाला 7 घोडे आहेत. म्हणूनच रथसप्तमी हा त्यामागचा शब्द वापरला जातो. या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. त्याचे स्थान नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्यांचा प्रकाश घेतात. संपूर्ण पृथ्वी भूतलावरती सूर्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. अशा या सूर्यदेवाला या दिवशी देव मानून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी. आपण हिंदू धर्मामध्ये ज्या देवाच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला आपण त्या देवाचा उत्सव साजरा करतो त्याच पद्धतीने आपण अहोरात्र काम करणाऱ्या संपूर्ण सृष्टीचं पालन पोषण करणाऱ्या सूर्यदेवांचा जन्मदिवस किंवा मग त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण रथसप्तमीचा सण किंवा हे व्रत आपण साजरं करतो. तर हे जे व्रत आहे ते 7 दिवसांचं केलं जातं. 7 दिवस अहोरात्र उपवास धरून 7व्या दिवशी रथसप्तमीला या व्रताचं उद्यापन केलं जातं आणि या व्रताची सांगता होते. तर हे भगवान सूर्यनारायणाचं पौष महिन्यातील व्रत आहे जे की माघ महिन्यामध्ये संपलं जातं आणि यावर्षी रथसप्तमीचं हे व्रत 4 फेब्रुवारी या दिवशी आलेलं आहे. म्हणजे 4 फेब्रुवारी 2025 या दिवशी रथसप्तमी किंवा अचला सप्तमी हा सण आपण अतिशय उत्साहामध्ये साजरा करणार आहोत. तर भगवान सूर्यनारायणाची
या दिवशी पूजा केली जाते. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य किंवा मग दूध किंवा तांदळाची खीर हा नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्यांचे आभार प्रकट केले जातात. मकर संक्रांतीपासून सूर्याचं उत्तरायण प्रवास सुरू होतो. सूर्याच्या या प्रवासाला त्यांच्या रथाचे 7 घोडे यांचा संदर्भ या सणाला म्हणजेच रथसप्तमीला दिलेला आहे. सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, गृहलोक, भूलोक, नागलोक आणि स्वर्गलोक, त्याचबरोबर स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. सूर्य हा केवळ पृथ्वी तलावरतीच नाही तर या संपूर्ण सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भूलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि शिवलोक यामध्ये भ्रमण करू शकतात. एवढी शक्ती या सूर्यदेवांमध्ये आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजेच उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करायला सुरुवात करणे. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो. म्हणजेच या दिवसांपासून हिवाळा कमी होतो आणि उन्हाळा हळूहळू सुरुवात होतो. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असतात. देवदेवळात असल्याप्रमाणे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला सुद्धा आहे. त्यामुळे या सणाला रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक पूजा सुद्धा करण्याला महत्त्व आहे. या सणाच्या दिवशी सूर्यदेवाची तर पूजा केलीच जाते पण त्यांच्या रथाची सुद्धा पूजा केली जाते. तर ही पूजा कशा पद्धतीने केली जाते? रथसप्तमीला अरुणोदयाकाळी स्नान करावे. सूर्यदेवाची 12 नावे घेऊन 12 सूर्य नमस्कार घालावेत. पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्यांची पूजा करावी. त्याला तांबडे फूल वाहवेत म्हणजेच लाल फूल वाहवेत. सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्य अष्टकम आणि सूर्य कवचम यापैकी तुम्ही कोणतंही स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा मग ऐकावे. या दिवशी सूर्यदेवाला खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा. सूर्यदेवाच्या रथाला असणारे 7 अश्व, सप्ताहातील 7 वार किंवा मग 12 चाके म्हणजेच 12 राशी दर्शवितात. या 12 राशीचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्यांची रथसप्तमीच्या दिवशी पूजा केली जाते. अंगणामध्ये गोऱ्या पेटवून त्यावरती एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापविले जाते. म्हणजेच अग्नीला समर्पित होईपर्यंत ते ठेवले जाते. त्यानंतर उर्वरित दुधांचा सर्वांना प्रसाद दिला जातो. तर रथसप्तमीची नेमकी कथा काय आहे हे आता आपण पाहणार आहोत. श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते. दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. हे श्रीकृष्णाच्या मुलास माहिती नव्हते. दुर्वास ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णाला भेटायला आले. दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून श्याम त्यांच्यावरती हसला होता. हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी दुर्वास ऋषींनी त्या शांबाला शाप दिला की तुझे शरीर कुष्ठरोगी होईल. पुढे तसेच घडले. अनेक वैद्यांनी त्याची चिकित्सा केली पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. बरेच प्रयत्न केल्यानंतर श्रीकृष्णांनी म्हणजेच त्याच्या वडिलांनी शांबाला सूर्याची उपासना करण्यास सांगितले आणि रथसप्तमीचे व्रत करण्यासाठी सुद्धा सांगितले. वडिलांची आज्ञा मानून शांबाने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा संपूर्ण रोग बरा झाला. त्यामुळे रथसप्तमीला सूर्यनारायणाची पूजा केल्यामुळे कोणत्याही रोगांचा नाश होतो किंवा मग मनुष्याला आरोग्य संपन्न होते. त्यामुळे या दिवशी रथसप्तमीला आपल्या आरोग्य सप्तमी सुद्धा म्हटलं जातं किंवा मग अचला सप्तमी सुद्धा म्हटलं जातं. तर ही मुळात सूर्यनारायणाची पूजा त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा घरामध्ये सुख, शांती आणि चांगले आरोग्य लाभण्यासाठी सुद्धा केली जाते. तर ही संपूर्ण रथसप्तमीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.